तुमच्या सेवेने स्वामी समर्थ प्रसन्न होतील। या 9 कामांनी बघा चमत्कार अशक्य शक्य होईलच। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आयुष्याला सुख, समाधान आणि चमत्कारिक बदल देईल। आपण अनेकदा म्हणतो, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा, पण खरंच स्वामी समर्थ प्रसन्न व्हावेत यासाठी आपण काय करतो? त्यासाठी आज मी तुम्हाला 5 अशी सेवा सांगणार आहे, ज्या तुम्ही श्रद्धेने, प्रामाणिकपणे केल्यात तर तुम्हाला कोणतंही संकट असो, कोणतीही मनोकामना असो, अशक्य गोष्ट शक्य होते, हे मी आज सांगते। हे उपाय स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर आधारित आहे, पूर्ण सत्य, प्रामाणिक आणि लोकांनी अनुभवलेले आहे। चला तर मग सुरुवात करूया। उपाय पहिला, भुकेल्याला अन्नदान करा। स्वामी समर्थ नेहमी सांगत, भुकेल्याला अन्न दिलं तर मी तिथेच उपस्थित असतो। स्वतःच्या घरातून एक दिवस काहीतरी ताजं, स्वच्छ अन्न तयार करून गरजूंना द्या। किमान गुरुवारी एकदा किंवा महिन्यात एखाद्या दिवशी गरिबांना किंवा मंदिरात अन्नदान केल्यास स्वामी समर्थ स्वतः त्या क्षणी त्या जागी उपस्थित होतात। हे का करायचं? कारण भूक ही सर्वात मोठी गरज आहे आणि अन्न देणं म्हणजे केवळ देणं नव्हे, ती सेवा आहे। याचा लाभ काय होतो? संकट लांब जातात, घरात समाधान आणि शांतता येते, कोणतीही मनोकामना हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होते। उपाय दुसरा, दिवसातून एकदा मनातल्या मनात 10 मिनिट उपकारांची यादी करा। स्वामी समर्थ म्हणायचे, जेवढं उपकार स्मरण तेवढं मन शुद्ध होऊन ईश्वर जवळ येतो। कसं करायचं? रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर 10 मिनिट डोळे बंद करून आज आयुष्यात ज्या लोकांनी उपकार केले आहेत, आई, वडील, गुरु, देव, निसर्ग, मित्र, शिक्षक, त्यांचा मनातल्या मनात आभार मानायचा, धन्यवाद म्हणायचा। हे का करायचं? उपकार स्मरण केल्याने अहंकार कमी होतो, मन प्रसन्न राहतं आणि स्वामी समर्थ प्रसन्न होतात। याचा लाभ काय होतो? मन शांती, ध्यानात गोडी वाढते आणि संकट टळतात। उपाय तिसरा, साप्ताहिक दीपदान करणे, पिंपळ, वड किंवा तुळशीला। स्वामी समर्थांचे अनेक भक्त रोज किंवा दर गुरुवारी पिंपळ, वड किंवा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचे। कसं करायचं? दर गुरुवारी किंवा एखाद्या सकाळी आपल्या जवळच्या पिंपळ, वड, तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत 5 प्रदक्षिणा घालाव्यात। हे का करायचं? हे झाड देवाचं रूप मानलं जातं, यामुळं नकारात्मक शक्ती दूर होते आणि पितरांची कृपा लाभते। याचा लाभ काय होतो? घरात सुकून, पैशाचा ओघ आणि आरोग्य सुधारतं। उपाय चौथा, एखाद्या गरीब माणसाला किंवा कामवाल्या बाईच्या मुलाला मोफत शिक्षणाचं पुस्तक देणं। स्वामी समर्थ सांगायचे, ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान आहे। कसं करायचं? परिसरात ओळखीच्या गरीब मुलाला किंवा मुलीला अभ्यासासाठी एखादं उपयोगी पुस्तक किंवा वही, पेन द्यावं। हे देवाच्या नावानं करावं। याचा लाभ काय होतो? आपल्या घरात, व्यवसायात अडकलेली कामं यशस्वी होतात, शिक्षणात प्रगती होते। उपाय पाचवा, दर अमावास्येला झाडांखाली गायींसाठी हिरवं गवत ठेवणे। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, गाय ही पृथ्वीवरील साक्षात माता आहे, तिचे रक्षण करा, तिच्या सेवेत देव साक्षात नांदतो। कसं करायचं? दर अमावास्येला किंवा दर गुरुवारी गावात किंवा परिसरात असलेल्या गायींसाठी हिरवं गवत, शेवगा, उरलेली चपाती घेऊन गायीला खायला द्यावी। असं केल्यावर घरातल्या पितृदोष, पैशाची अडचण कमी होते। याचा फायदा काय होतो? संपत्ती वाढते, मुलांची प्रगती होते आणि घरात नेहमी समाधान राहतं। उपाय सहावा, घरातल्या वडीलधायांना आनंदी ठेवा आणि गोड बोलून त्यांच्या पायावर नमस्कार करा। स्वामी समर्थ म्हणत, घरात जे वृद्ध आहेत त्यांचे आशीर्वाद म्हणजेच माझं रूप आहे। आजच्या धावपळीत आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना आपण किती वेळा हसवलं, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, दररोज सकाळी किंवा रात्री त्यांच्याशी गोड बोलावं, त्यांच्या पायावर हात ठेवून आशीर्वाद घ्यावा। हे का करायचं? कारण त्यांचं समाधान म्हणजे घरात आनंद, समाधान आणि देवाची कृपा। याचा लाभ काय होतो? घरात वाद टळतो, तणाव कमी होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात। उपाय सातवा,
रुग्णालयात एखाद्या गरीब रुग्णासाठी औषधं खरेदी करा. स्वामी समर्थांची शिकवण आहे, दीनदुबळ्यांना मदत करणे हीच खरी देवसेवा. तुमच्या परिसरात एखादं सरकारी रुग्णालय, हॉस्पिटल किंवा कुठं असं ठिकाण पहा जिथं कोणी गरीब पेशंट असतो. त्याच्या उपचारासाठी काही औषधं किंवा फळं, गरजेच्या वस्तू देऊन मदत करा. हे का करायचं? कारण रुग्णाच्या आयुष्यातली खरी गरज ही औषधांची असते. त्याचं दुःख कमी केल्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतात. याचा लाभ काय होतो? कर्मशुद्धी होते, पापक्षमाच होतात आणि घरात अचानक येणारी संकट थांबतात. उपाय आठवा. दुःखी व्यक्तीचं सांत्वन करा. स्वामी समर्थ म्हणत, ज्याच्या मनात दुःख आहे त्याला 2 गोड शब्द सांगणं ही सुद्धा सेवा आहे. आज तुमच्या शेजारी, कुटुंबात, ऑफिसमध्ये किंवा मैत्रीत कोणी खचलेला असेल, तणावाखाली असेल, त्याला 2 गोड शब्द सांगा. आधार द्या. हे का करायचं? कारण प्रत्येकाला आपुलकी हवी असते आणि स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, मी भक्तांच्या मनातून काम करतो. याचा लाभ काय होतो? स्वतःचं मन हलकं होतं, घरात आनंदाचं वातावरण राहतं, अनामिक संकट टळतात. उपाय 9. स्वतःच्या घरात दर महिन्याला 1 दिवशी 1 तास अखंड नामस्मरण करणं. कसं करायचं? घरात एक मोकळं ठिकाण निवडून कुटुंबासोबत किंवा एकट्यानं दर महिन्याला एखाद्या दिवशी 1 तास ओम स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. झाल्यावर संपूर्ण घरात फुलं उधळून प्रसाद वाटावा. याचा लाभ काय होतो? घरात वाद, तणाव कमी होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हे 9 कामे तुम्ही श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केल्यात तर कोणतंही संकट, कोणतीही अडचण कायमची दूर होईल. अशक्य गोष्टी शक्य होतील. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा, इतरांना पण ह्या माहितीचा लाभ घेऊ द्या. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.